निबोधत। योगमय जीवन हमारा, योगमय हो विश्व सारा। योग ही आधार अपना, योग ने सबको संवारा। योग। नमस्कार सर्वांना, सुप्रभात. कसे आहात सगळे? योग करताय ना नियमितपणे? विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित 16 दिवसीय योग सत्रामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या प्रथेप्रमाणे त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. पाठ, मान, डोकं सरळ, डोळे अलगद मिटलेले. प्रार्थना. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. असे म्हणतात की नरदेह मिळवण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. मग हा परमत्यागाने मिळालेला नरदेह जन्माला आला आणि पाणी वाहता मेला असाच जाऊ नये, म्हणूनच स्वामीजी एक संदेश देतात. ते म्हणतात, मनुष्य सेवा हीच देवाची सेवा आहे. मानव सेवेतून माधव सेवा कशी घडेल हे आजच्या बौद्धिक सत्रात आपण जाणून घेऊया. कालपर्यंत आपण सर्वांनी शिथिलीकरण, सूर्यनमस्कार तसेच काही उभ्याची व काही बसून करायची आसने पाहिली. आज आपण पुन्हा एकदा सर्व सराव करून नवीन आसनांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग, सब तयार? हा, तयार. घोट्यांचे शिथिलीकरण म्हणजेच अँकल स्ट्रेच. प्रथम ताठ उभं राहा, हात मांडीपाशी. आता श्वास घेत दोन्ही हात सरळ वर घ्यायचे आहेत, दंड कानाच्या जवळ. त्याचवेळी टाचाही उचलायच्या आहेत. चवड्यांवर बॅलन्स करून परत श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकत्रित. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. गुडघ्यांचं शिथिलीकरण. ताठ उभे राहा, हात मांडीपाशी. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे बसा. गुडघे एकमेकांना जुळलेले. कमरेत अजिबात वाकायचं नाही आहे. टाचा अजिबात उचलू नका. श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत उभं राहायचं आहे. असं 5 वेळा आपण करूया. एकत्रित. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण करूया. 4 प्रकारे पाठीच्या कण्याचं शिथिलीकरण करणार आहोत. प्रथम पुढे आणि मागे वाकूया, म्हणजे त्याला फॉरवर्ड अँड बॅकवर्ड बेंड म्हणू शकतो. श्वास घेत दोन्ही हात वर नेऊन कमरेतून मागच्या बाजूला झुकूया. श्वास सोडत पुढच्या बाजूला झुकायचा आहे. हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करूया आणि कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत पुन्हा वरती यायचं आहे. आता सगळे मिळून पुन्हा ही क्रिया एकत्रित करूया. 5 वेळा आपण हे करायचं आहे. सुरू करूया. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. श्वास घेत सरळ व्हायचं आहे.
आता कमरेच्या दोन्ही बाजूंचं शिथिलीकरण म्हणजे साईड बेंडिंग. दोन्ही पायांमध्ये साधारण 1 मीटरचं अंतर घेऊया. आपापल्या उंचीप्रमाणे हे अंतर बदलू शकतं. श्वास घेत दोन्ही हात जमिनीला समांतर, श्वास सोडत शरीर कमरेतून उजवीकडे न्यायचं आहे. उजवा हात उजव्या पायाच्या टाचेला लागेपर्यंत खाली न्यायचा आहे आणि त्याच वेळी डावा हात वरती एका सरळ रेषेत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता श्वास घेत परत वरती यायचं आहे आणि डाव्या बाजूला वाकायचं आहे. डावा हात डाव्या घोट्याला आणि उजवा हात वरती सरळ आणि श्वास घेत पुन्हा सरळ. आता हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, शरीर पुढे आणि मागे झुकणार नाही, ते एका सरळ रेषेत राहील. सगळे मिळून करून घेऊया. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. ट्विस्टिंग म्हणजेच कमरेला पीळ देणे. पायात खांद्याएवढं अंतर, श्वास घेत दोन्ही हात शरीराच्या बाजूला समांतर. आता श्वास सोडत शरीर उजव्या बाजूला फिरवायचं आहे. उजवा हात मागच्या बाजूला सरळ हवा, नजर मागच्या हाताकडे आणि डावा हात कोपरामध्ये वाकवून आपला अंगठा छातीला टेकेल अशा पद्धतीने करायचं आहे. आता सरळ व्हायचं आहे आणि डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात मागच्या बाजूला सरळ, नजर डाव्या हाताकडे आणि उजवा हात कोपऱ्यात वाकवून घेतलेला आहे. सरळ व्हायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की श्वास सोडत आपण उजव्या आणि डाव्या बाजूला जातो आणि ज्यावेळी आपण सरळ होतो त्यावेळी आपोआप श्वास घेतला जातो आणि हे करताना एका वेगाने सुरू करून हळूहळू त्याचा वेग वाढवत न्यायचा आहे. आता आपण हे सुरू करणार आहोत. सगळे मिळून साधारण 20 वेळा आपापल्या कपॅसिटीप्रमाणे मनात काउंट्स घेणार आहोत. आपला स्पीड हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, अंक घेतले जाणार नाहीत. आणि नंतर विश्रांत. क्रॉस टो टच. आपण यामध्ये पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. पायामध्ये 1 ते 1.5 मीटर अंतर. श्वास घेत हात शरीराच्या दोन्ही बाजूनी जमिनीला समांतर. आता उजवा हात डाव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास सोडत खाली वाकूया. परत श्वास घेत वरती यायचं आहे. आता डावा हात उजव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास घेत पुन्हा वर यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. विश्रांती. खांद्यांचं शिथिलीकरण, शोल्डर रोटेशन्स. दोन्ही पाय जुळवून उभे राहा. पाठीचा कणा ताठ असावा पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ रेषेत. प्रथम बघून घेऊया. उजव्या हाताचे मूठ करून घेऊया. उजव्या हात श्वास घेत मागून वर न्या आणि श्वास सोडत पुढून खाली आणा. ज्यावेळी विरुद्ध दिशेनं सांगितलं जाईल त्यावेळी श्वासावर लक्ष देत हात पुढच्या बाजूने मागच्या बाजूला वळवायचा आहे. हीच क्रिया आपल्याला डाव्या हाताने सुद्धा करायची आहे. सुरू करूया एकत्रित 5 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. एकम द्वे, त्रीणि, चत्वारि आणि पंच. आता विरुद्ध दिशेने. एकम द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता डाव्या हाताने. एकम द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. मानेचे शिथिलीकरण. पायामध्ये कांद्याएवढं अंतर. पाठीचा कणा ताठ. पाठ मान डोकं एका सरळ रेषेत.
दोन्ही हात पाठीमागे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट धरायचं आहे. मानेचे व्यायाम अगदी हळूवार करायचे आहेत. कुठेही झटका बसणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण बघून घेऊया. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत हनवटी गळ्याला टेकेल एवढी मान पुढे न्यायची आहे. मान सरळ करून घ्यायची आहे. सगळे मिळून आपण एकत्रित करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मान मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मान मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यात आपण मान एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला करायची आहे. एकदा बघूया. उजवीकडे उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेला, परत सरळ करून डावीकडे डावा कान डाव्या खांद्याच्या दिशेला टेकेल असं मान सरळ करायचे आहे. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करूया. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. मान सरळ. पुढचा प्रकार म्हणजेच मानेचं ट्विस्टिंग करायचं आहे किंवा आपण म्हणू चेन टू शोल्डर. एकदा उजवीकडे बघायचं आणि एकदा डावीकडे बघायचं असं 3 वेळा करूया. सुरू करूया. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे आणि मान सरळ करूया. बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू ताण करायचा आहे. त्यासाठी खाली बसून घेऊया. पाय समोरच्या बाजूला सरळ, दोन्ही हातांच्या साह्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे. आता डावा पाय दुमडून शरीराजवळ घ्या. उजवा पाय दुमडून दोन्ही पावले एकमेकांना जोडायचे आहेत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून त्याने पावलांना धरून घेऊया आणि दुमडलेल्या पायांची फुलपाखराप्रमाणे हालचाल करायला सुरुवात करायची आहे. साधारणपणे 20 वेळा करूया. आपापल्या स्पीडप्रमाणे हे बटरफ्लाय फ्लॅप्स आपल्याला करायचे आहेत. आणि विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्या. पायामध्ये अंतर, शरीराच्या मागे जमिनीवर हात टेकलेले आणि मान खांद्यावरती. काही वेळ विश्रांती. पवनमुक्तासन करायचं आहे. पाठीवर झोपा. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. प्रथम डावा पाय जमिनीवर ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून छातीजवळ आणा. हाताचे बोटं एकमेकांना गुंफून गुडघ्यावर धरायचे आहेत. हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न. आता आपण ह्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून डावा पाय उचलून गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असा फिरवूया. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. अँटी क्लॉक. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि आणि पंच. रिलॅक्स. पाय जमिनीवर, मान पण रिलॅक्स. काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या पायाने आता डावा पाय उचलून गुडघ्यात दुमडायचा. छातीपर्यंत आणून हनवटी गुडघ्याला टेकेल असा प्रयत्न. उजवा पाय सरळ उचलून गोलाकार क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवूया. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेला. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि आणि पंच. रिलॅक्स. आता सिटअप्स करूया, म्हणजेच पश्चिमोत्तानासन आणि हलासन एकत्रित सुरू करूया. प्रथम दंडासनात बसा. हात कमरेतून पुढे वाकत पायाच्या बोटांपर्यंत टेकतील असे पुढे न्या. लगेचच स्पीडने पाठीवर येत हात आणि पाय डोक्यावरून मागे जमिनीला टेकतील असे न्या. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे,
एकम द्वे. संपूर्ण शरीराला जागृत अवस्थेमध्ये विश्रांती द्यायची आहे. त्यासाठी पाठीवर झोपून घ्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. सैल सोडून द्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून किंचित लांब. हाताचे तळवे वरच्या दिशेला, मान कुठल्याही दिशेला झुकलेली. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष श्वासावर. पायाच्या घोट्यांपासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येते. श्वास सोडताना जास्तीत जास्त खाली जाते ह्याची जाणीव करून घ्यायची आहे. मंद आणि दीर्घ श्वसन. कुठलाही ताण शरीर आणि मनावर नाही. विश्रांती, पूर्ण विश्रांती. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. मनामध्ये जे काही विचार येतील ते फक्त सकारात्मकच असतील. मन पूर्ण खंबीर. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची मनाची तयारी. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि ह्या स्थितीत ओंकाराचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास. ओंकाराच्या उच्चारामुळे संपूर्ण शरीरात स्पंदन निर्माण होतील. त्यामुळे शरीरात जे काही दोष त्रास आहेत ते हळूहळू नाहीसे व्हायला मदत होते असा मनात विश्वास. आता हळूहळू हातांची आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही पाय जवळ. उजव्या कुशीवर वळून दोन्ही हातांचा आधार घेत सावकाश उठून बसायचं आहे. डोळे मिटलेलेच. पामिंग म्हणजे दोन्ही हातांमध्ये घर्षण करून ऊर्जा निर्माण करायची आहे. हातांचे कप्स करून अलगदपणे हात डोळ्यांवर आणि नंतर चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचे आहेत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रीं सवित्रे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात. म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून
बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त, श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट, श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नव, श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. दश, श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. एकादश, श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. द्वादश, श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ ह्रौं अर्काय नमः. एकम, श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे, श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी, श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी, श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच, आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट, श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त, श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट, श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नव, श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. दश, श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. एकादश, श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. द्वादश, श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ रः भास्कराय नमः.
एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नव. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. दश. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. शशांकासन. आसनपूर्व स्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे आहेत, एकमेकांना जोडलेले. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे आहेत. वज्रासनाची स्थिती. त्रीणी. दोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. चत्वारी. श्वास सोडत कमरेतून पुढे खाली वाकायचे आहे. कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. यावेळी नितंब शक्यतो टाचांना चिकटलेले असतील याची काळजी घ्या. ही आहे आसनाची अंतिम स्थिती. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन, नॉर्मल ब्रीदिंग. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे. पंच. श्वास घेत डोकं आणि छाती वर उचलायची आहे.
षट दोन्ही हात सोडून मांड्यांवर ठेवायचे. सप्त डावा पाय पुढे आणून ताठ सरळ रेषेत ठेवायचा आहे. अष्ट उजवा पाय पुढे आणून सरळ रेषेत ताठ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आता आरामदायी स्थितीमध्ये जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांचे तळवे मागच्या बाजूला दाबलेले, मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाचे फायदे आपण बघू. पोटातील अवयवांचं रक्ताभिसरण सुधारतं. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू आणि ओटीपोटातील स्नायू उत्तेजित होतात. स्वप्न दोषांवर उपयोगी असं हे आसन आहे. संपूर्ण शरीर शिथिल होते आणि संपूर्ण शरीरात संवेदनशीलता जाणवते. मनावरील ताण नाहीसा होतो. संपूर्ण शरीर शांत होते. आता हे आसन करताना काळजी कोणी घ्यायची, तर गुडघ्यांच्या सांध्यांचा दाह, कमरेच्या स्नायूंचा संधिवातजन्य ताठरपणा आणि मणक्यांचा दाह म्हणजे स्पॉन्डिलायटिस असणाऱ्यांनी हे आसन करू नये. आता परत सगळ्यांनी मिळून आपण हे आसन करूया. आसन पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे आहेत, एकमेकांना जोडलेले. पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे आहेत. वज्रासनाची स्थिती. त्रीणी दोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. चत्वारी श्वास सोडत कमरेतून पुढे खाली वाकायचे आहे. कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. यावेळी नितंब शक्यतो टाचांना चिकटलेले असतील याची काळजी घ्या. ही आहे आसनाची अंतिम स्थिती. या स्थितीमध्ये नॉर्मल ब्रीदिंग, सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे. पंच श्वास घेत डोकं आणि छाती वर उचलायची आहे. षट दोन्ही हात सोडून मांड्यांवर ठेवायचे. सप्त डावा पाय पुढे आणून ताठ सरळ रेषेत ठेवायचा आहे. अष्ट उजवा पाय पुढे आणून सरळ रेषेत ताठ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीमध्ये जायचं आहे. पूर्ण रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांचे तळवे मागच्या बाजूला दाबलेले, मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. उष्ट्रासन. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी आता उजवा हात हळूच कमरेतून मागे वाकत उजव्या तळपायावर आणि डावा हात डाव्या तळपायावर ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. अंतिम स्थितीमध्ये सामान्य श्वसन. पंच
तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट, परत वज्रासनात यायचं आहे, गुडघ्यांवर बसायचं आहे. सप्त, डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट, उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाची चतवारीची जी स्थिती आहे ती जर काहींना जमत नसेल तर आपण अर्ध उष्ट्रासन करू शकतो. अर्ध उष्ट्रासनासाठी पुन्हा एकदा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आपण आसन करायला सुरुवात करूया. एकम, उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे, डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी, आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी, आता चत्वारीला ज्यांचे दोन्ही हात तळपायांवरती जात नाही आहेत त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरच ठेवायचे आणि सावकाश जेवढे जमेल तेवढे मागे वाकायचा प्रयत्न करायचा. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. पंच, आता तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट, परत गुडघ्यांवर वज्रासनात बसायचं आहे. सप्त, डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट, उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाचे फायदे आपण बघूया. पाठीच्या कण्याला लवचिकता येते. डोक्याला होणारा रक्तपुरवठा वाढतो. पोटातील अवयवांना व्यायाम मिळतो. बरगड्या ताणल्या जातात. पाठदुखी, श्वसनाचे विकार, सांध्यांचा दाह, कमरेंच्या स्नायूंचा संधिवातजन्य ताठरपणा आणि जठराच्या विकारांवर उपयोगी. तसंच या आसनामुळे आत्मविश्वास वाढतो. आळस नाहीसा होतो. आता हे आसन करताना दक्षता काय घ्यायची तर हृदयविकार असणाऱ्यांनी हे आसन अत्यंत काळजीपूर्वक करावं. हर्नियाच्या रुग्णांनी हे आसन करू नये. आता परत सगळ्यांनी मिळून आपण हे आसन करूया. उष्ट्रासन. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम, उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे, डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी, आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी, आता उजवा हात हळूच कमरेतून मागे वाकत उजव्या तळपायावर आणि डावा हात डाव्या तळपायावर ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. अंतिम स्थितीमध्ये सामान्य श्वसन. पंच, तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे.
षट, परत वज्रासनात यायचं आहे, गुडघ्यांवर बसायचं आहे. सप्त, डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट, उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाची चतवारीची जी स्थिती आहे ती जर काहींना जमत नसेल तर आपण अर्ध उष्ट्रासन करू शकतो. अर्ध उष्ट्रासनासाठी पुन्हा एकदा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आपण आसन करायला सुरुवात करूया. एकम, उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. द्वे, डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी, आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी, आता चत्वारीला ज्यांचे दोन्ही हात तळपायांवरती जात नाही आहेत त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरच ठेवायचे आणि सावकाश जेवढे जमेल तेवढे मागे वाकायचा प्रयत्न करायचा. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. पंच, आता तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट, परत गुडघ्यांवर वज्रासनात बसायचं आहे. सप्त, डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट, उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. यज्ञ ही भारतीय संस्कृतीतील अतिशय मूलगामी आणि महत्त्वाची अशी संकल्पना आहे. किंबहुना यज्ञ ही आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळखच आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. यज्ञ हा शब्द यज या संस्कृत धातूपासून झाला. यज या संस्कृत धातूचा अर्थ पूजा, संगतीकरण आणि दान असा आहे. जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आदरणीय आहेत त्यांचं पूजन, जे आपल्यासारखेच आहेत त्यांची संगती आणि जे गरजू आहेत आपल्यापेक्षा खाली आहेत थोडेसे त्यांना दान, ही यज्ञाची त्रिसूत्री मानली गेलेली आहे. आणि त्यामुळेच आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये यज्ञ ही एकमेव उपासना पद्धती आहे अशी धारणा होती. ऋग्वेदामध्येच यज्ञांना तानि धर्माणि प्रथमान्यासन असं म्हटलंय की तो एकच धर्म पूर्वी होता. यज्ञ म्हणजे आपल्या इष्टदेवतेला उद्देशून आपल्याजवळ जे काही चांगलं आहे त्या सगळ्याचा त्याग करणं, समर्पण करणं ही यज्ञामागची एक अगदी साधीसुधी कल्पना होती. कालांतराने ह्या यज्ञविधीमध्ये अनेक कर्मकांड जोडली गेली आणि मग कर्मकांड जोडल्यानंतर हा यज्ञ इतका गुंतागुंतीचा झाला की तो सामान्य माणसांच्या आचरणात राहिला नाही, त्यांच्या आवाक्याबाहेर गेला तो यज्ञ. त्यावेळेला आपल्या समाजातल्या समाजधुरीणांनी, चिंतनांनी यज्ञाच्या मागचे जे मूळ विचार आहेत ते लक्षात घेऊन या यज्ञांचं एक विकसित रूप केलं आणि ह्या विकसित रूपाचा प्रत्यय आपल्याला भगवद्गीतेमध्ये यज्ञ संकल्पनेमध्ये येतो. भगवद्गीतेने यज्ञाचं चक्रही सांगितलं. हे कर्मकांडातले जे यज्ञ आहेत त्याला भगवद्गीतेने द्रव्ययज्ञ असं म्हटलं आणि ह्या द्रव्ययज्ञांपेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचे त्यांनी
प्रतिकात्मक यज्ञ भगवंतांनी भगवद्गीतेत पुष्कळ सांगितले आणि यज्ञाकरता केलेलं कामसुद्धा निष्काम भावनेनी करावं असं सांगितलं. त्याच्या जोडीनी वेदांच्याच परंपरेमध्ये म्हणजे वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद या परंपरेमध्येच प्रतिकात्मक यज्ञांची आणखीन एक कल्पना विकसित झाली आणि या यज्ञांना त्या परंपरेमध्ये पंचमहायज्ञ अशी संज्ञा मिळाली. आणि मग असा उपदेश करण्यात आला की कोणत्याही गृहस्थाश्रमी व्यक्तींनी ह्या 5 यज्ञांचं पालन सतत केलं पाहिजे. त्याच्या हातून गृहस्थाश्रमी जीवन अवलंबत असताना छोटे छोटे काही प्रमाद होऊ शकतात, छोट्या छोट्या चुका कळत नकळत होऊ शकतात. या सगळ्यांच्या परिमार्जनाकरता हे पंचमहायज्ञ करावेत अशा प्रकारची कल्पना आपल्याला सगळ्या स्मृतिग्रंथामध्ये नंतरच्या ग्रंथामध्ये आलेली आढळते. आता हे पंचमहायज्ञ म्हणजे मोठे आहेत का? खूप मोठं यज्ञकुंड पेटवून खूप कसल्या कसल्या आहुती देऊन करायचे यज्ञ आहेत का? तर नाही. हे अगदी साधे पण यज्ञाची मूळ भावना जपणारे असे यज्ञ आहेत. हे 5 आहेत. कोणते आहेत हे 5 यज्ञ ते आपण थोडक्यात पाहू. एका श्लोकामध्ये त्यांचं वर्णन आलंय. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तर्पणम, होमो दैवः, बलिर्भौतः, नृयज्ञ, अतिथीपूजनम असे ते 5 यज्ञ आपल्याला सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला यज्ञ जो आहे तो पहिला यज्ञ आहे तो ब्रह्मयज्ञ. कसा करायचा ब्रह्मयज्ञ गृहस्थाश्रमी व्यक्तींनी? तर तो अध्यापनातून करायचा. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्यापूर्वी गुरुगृहामध्ये राहून जो काही स्वाध्याय त्याने आत्मसात केला त्या स्वाध्यायाची नाळ सोडायची नाही. गृहस्थाश्रमी झाल्यावर प्रपंचाच्या सगळ्या रहाटगाडग्याला झुंपून घेतल्यावर सुद्धा आपला स्वाध्याय सतत चालू ठेवायचा. फक्त स्वाध्याय चालू ठेवायचा असा नाही तर त्याचं आपण प्रवचनसुद्धा करायचं, दुसऱ्यांना ते सांगतही राहायचं. तेव्हा अशा अध्यापनातून ब्रह्मयज्ञ साधला जातो. म्हणजेच थोडक्यात काय तर ब्रह्मयज्ञ ही ज्ञानाची उपासना आहे. कारण ब्रह्म म्हणजे ज्ञान, प्रज्ञानम ब्रह्म अशी ब्रह्माची व्याख्याच आहे. तेव्हा ज्ञानाची साधना आपण आयुष्यात सतत चालू ठेवणं म्हणजे ब्रह्मयज्ञ. त्याचा पुढचा ह्या श्लोकात सांगितलेला यज्ञ आहे तो म्हणजे पितृयज्ञ. ज्यांच्या खांद्यावर बसून आपण इथपर्यंत येऊन पोचलो आणि ज्यांच्या खांद्यावर बसून आपण भविष्याकडे पाहतो आहोत ते आपले सर्व पूर्वज, मग ते आपले मातापिता असोत की त्याच्याही आधीचे जे सगळे पूर्वज, त्यांच्यासाठी श्राद्धविधी, तर्पण आणि पिंडदान हे सगळं पितृयज्ञ करण्याचं साधन या श्लोकात सांगितलं आहे. हा झाला पितृयज्ञ. त्याच्या पुढचा यज्ञ जो आहे तो देवयज्ञ. या देवयज्ञासाठी होम असं या श्लोकात म्हटलंय. तेव्हा देवतांना उद्देशून करायचं होम हवन हा झाला देवयज्ञ. त्यानंतर वैश्वेदेव, काकबली, गोग्रास, किडामुंग्यांना खाऊ घालणं ह्यासारखा जो आहे तो भूतयज्ञ. कारण भूत म्हणजे जन्माला आलेले सर्व प्राणीमात्र. या सर्व प्राणीमात्रांचं पूजन करणं, या प्राणीमात्रांसाठी काही ना काही करणं हा भूतयज्ञ. आणि 5वा यज्ञ मनुष्ययज्ञ. त्याचं स्वरूप अतिथी सत्कार असं या श्लोकात सांगितलंय. अर्थात अतिथी म्हणजे आपण बोलवून घेतो, आपल्या घरी येतात, ते आपले नातेवाईक पाहुणे अशी आता अजिबातच कल्पना नाही आहे. तर जो येणार याची आपल्याला कल्पना नाही आहे, अचानक जो आपल्या दारी येऊन ठेपतो तो अतिथी. मग त्याच्यामध्ये ज्ञानार्जनासाठी सगळीकडे परिभ्रमण करणारे विद्यार्थी असतात, एका जागी न राहायचं व्रत घेतलेले संन्यासी असतात, ज्यांना आपल्या पोटाच्या गरजेसाठी घर सोडून बाहेर यावं लागलं आणि मग वाटेत काहीतरी त्यांना आधार पाहिजे असे वाटसरू असतात. असे अनेक जण अतिथी वर्गामध्ये मोडतात. तेव्हा ह्या सगळ्यांसाठी जे आपण करतो अतिथी सत्कारासाठी ते सगळं म्हणजे मनुष्ययज्ञ. ही मूल कल्पना वैदिक परंपरेतून आली. पण ही पंचमहायज्ञाची कल्पना इतकी अद्भुत आहे की ती युगानुकूल होऊ शकते. किंबहुना आपल्या भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यातला मूल जो आधार आहे, मूल प्राणस्वर आहे, तो तसाच ठेवून त्याला एक नित्य नूतन रूप आपल्याला नेहमी देता येतं. तसं या पंचमहायज्ञांना सुद्धा आपण एक नवीन रूप देऊ शकतो, यातल्या प्रत्येक यज्ञाला.
ब्रह्मयज्ञ ही ज्ञानसाधना आहे. आपल्या आयुष्यातून ज्ञानसाधना कधीही नाहीशी न होऊ देणं, सतत काही ना काही शिकत राहणं आणि दुसऱ्यांना समजावत राहणं, हा ब्रह्मयज्ञ आजही आपण करू शकतो. पितृयज्ञ म्हणून आपण जरी श्राद्ध पक्ष आज करत नसलो, अनेक घरातून ही परंपरा लुप्तप्राय झाली असली तरी देखील आपल्या नजीकचे जे आप्त आहेत त्यांच्या श्राद्ध दिनी एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये जाणं, तिथे त्या संस्थेमध्ये जाऊन दान देणं, त्यांची आठवण म्हणून काही ना काही दान म्हणजे फक्त पैसेच असं नाही, अन्य स्वरूपात मदत करणं. एखादी मतिमंदांची, अनाथांची, वृद्धांची संस्था असते, तिथे जाऊन या श्राद्धदिनी त्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणं, किंवा गेलेल्या आपल्या पूर्वजांच्या स्मृतीसाठी वृक्ष लावून वृक्षांचं एक स्मृतिवन निर्माण करणं, अशा अनेक रूपांनी आजही आपण पितृयज्ञ पाळू शकतो. त्याच्या पुढचा जो देवयज्ञ आहे, तो देवयज्ञ आज होम हवन आपण करत नसलो तरी आपल्या दृष्टीने देवयज्ञ म्हणजे आपण रोज करत असलेली देवपूजा. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक देवघर असतं आणि ह्या देवघरामध्ये आपण आपल्या देवांची रोज पूजा करत असतो. ही देवांची पूजा हा देवयज्ञ. जे देवघर ठेवत नाहीत, देवांची पूजाच करत नाहीत, त्यांच्यासाठी देवयज्ञ कुठला? तर त्यांच्यासाठी निसर्ग, सृष्टी हा देव असतो. आणि निसर्गांचं संरक्षण करणं, पर्यावरणाचा समतोल राखणं, सृष्टीचं रक्षण करणं, सृष्टीचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून प्रयत्न करणं, हा या लोकांसाठी देवयज्ञ असतो. आणि मग त्याच्या पुढे येतो तो भूतयज्ञ. सगळ्या प्राणीमात्रांसाठी जे जे म्हणून आपण काही करतो या जगातल्या, मग दुर्मिळ प्रजातींच्या प्राण्यांचं संरक्षण असो, आपल्यावर अवलंबून असलेले आपण घरात सांभाळलेले प्राणी असोत, शेतकऱ्यांनी पाळलेली गाईगुरं असोत, त्यांची त्यांनी काळजी घेणं, आणि आपल्यासारख्या शहरी लोकांनी ज्या पक्ष्यांचा अधिवास कमी झाला आहे अशा प्रकारच्या चिमण्या, अशा बुलबुल अशा पक्ष्यांसाठी घरटी बांधणं, त्यांच्या दाणा पाण्याची सोय करणं, हा आपल्या दृष्टीने भूतयज्ञच आहे. शेवटचा राहतो पाचवा तो मनुष्ययज्ञ. हा मनुष्ययज्ञ आज आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. अतिथी सत्कारा इतकंच गरजू माणसांची सेवा करणं, किंबहुना मनुष्य मात्राची सेवा करणं, मानव सेवा हीच माधव सेवा असं समजून मानवांची सेवा करणं, हा खऱ्या अर्थाने मनुष्ययज्ञ आहे. आणि विवेकानंद केंद्राच्या ज्या अनेक ॲक्टिव्हिटीज, अनेक उपक्रम आहेत, त्या सगळ्या ह्या मनुष्ययज्ञ या प्रकारामध्ये मोडणाऱ्या आहेत. जो जो कोणी गरजू आहे त्याला मदत करणं हा मनुष्ययज्ञ आहे, हा नृयज्ञ आहे. आणि तो आपण आपल्या परीने सतत आयुष्यात चालू ठेवू शकतो. विशेषतः आजच्या ह्या कोविडच्या भयंकर काळामध्ये तर कोविडने बाधित झालेल्या कोरोनाग्रस्तांना औषधोपचार करणारे डॉक्टर, त्यांच्या परिचारिका, हॉस्पिटलमधला इतर सर्व जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग, त्यांना अन्य सेवा म्हणजे जेवणाचे डबे वगैरे पुरवणारे लोक, समुपदेशक, हे सगळे एक खूप मोठा मनुष्ययज्ञ करत आहेत सगळे मिळून. आपणही आपल्या परीने यथाशक्ती या मनुष्ययज्ञात सामील झालेले असणारच आहोत. हा जरी साथीचा काळ संपला तरी मनुष्ययज्ञ करण्यासाठी आपल्याला अनेक कल्पना मिळू शकतात आणि आपण इतरांची सेवा करून हा मनुष्ययज्ञ पाळू शकतो. तेव्हा हे पंचयज्ञ कालानुरूप, पंचमहायज्ञ कालानुरूपसुद्धा आचरता येतात. हेच त्यांचं मोठेपण आहे, हेच त्यांचं महत्त्व आहे. आता तसं बघितलं तर पंचमहायज्ञात करायच्या कृती अगदीच सोप्या आहेत, साध्या आहेत, फार काही गुंतागुंतीच्या नाही आहेत. मग यज्ञच गुंतागुंतीचा आणि ह्या इतक्या सोप्या कृतींना महायज्ञ का म्हटलं? तर आपल्या परंपरेत कुठलीही गोष्ट न कंटाळता, कुठलीही सबब न सांगता, कुठलाही अपवाद न करता आयुष्यभर, जीवनभर सतत करत राहणं, याला मागे महा ही पदवी लावतात. मग ते महाव्रत असतं. तसे हे महायज्ञ की जे सतत करायचे आहेत आणि निस्वार्थपणे करायचे, तसे हे पंचमहायज्ञ आहेत. आपणही आपल्या जीवनात त्याचा पालन करायचा यथाशक्ती प्रयत्न करूया. आता आपण शवासन करणार आहोत. शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर, तळहात आकाशाच्या दिशेने,
मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल, डोळे अलगद मिटतील. आपलं शरीर आपल्या मनाच्या सर्व सूचना ऐकत असतं. त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपण पायांच्या दिशेने घेऊन जाऊयात. पायांची बोटे, तळपाय, बोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं, पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर, शिप्की. आपल्या पायापासून ते कमरेपर्यंतचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन अकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. अकाराची स्पंदने संपूर्ण पायाकडील भागामध्ये जाणवत आहेत, त्यावर लक्ष. हळूहळू शरीराच्या मधल्या भागाकडे वळूया. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ आराम से. पोट, ओटीपोट, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येतं. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे, त्यावरती लक्ष. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू, संपूर्ण छातीला आराम से. हात, हातांची बोटे, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदे, खांद्यांचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात, शिप्की. मान, मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला आराम से. आपल्या कमरेपासून ते मानेपर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन उकाराचं उच्चारण करूया. उकाराची स्पंदने संपूर्ण शरीराच्या मधल्या भागामध्ये आणि हृदयाकडील भागामध्ये जाणवत आहेत, त्याचा अनुभव. हळूहळू चेहऱ्याकडील भागाकडे वळूयात. गाल, गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कान, कानाचे स्नायू, दोन्ही कान, नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर टाकली जात आहे, त्यावरती लक्ष. मंद मंद श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळे, डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवया, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया, कपाळ, कपाळाचे स्नायू,
डोकं, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आता आपण दीर्घ श्वास घेऊन मकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. मकाराची स्पंदने संपूर्ण मेंदूकडील आणि चेहऱ्याकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता आपण दीर्घ श्वास भरून घेऊन ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास भरून घ्या. ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये जाणवत आहे. त्याचा अनुभव. श्वासनाच्या माध्यमातून शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा, चैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला दिवसभर होणारच आहे. डोळ्यांसमोर सुंदर अशी स्वामी विवेकानंदांची प्रतिमा आणण्यात. सुंदर अशी स्वामीजींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहिलेली आहे. स्वामीजींची स्मरणशक्ती तर अगदी अफाट होती, ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ते एक पूर्ण खंडच्या खंड वाचून तशीच्या तसे लक्षात ठेवू शकत होते. तशीच स्वामीजींसारखी स्मरणशक्ती आणि त्यांच्यासारखी ओजशक्ती आपल्यामध्येही निर्माण होऊन आपण मनुष्य निर्माण राष्ट्र पुनरुत्थानाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावणार आहोत. हीच सकारात्मकता घेऊन आपण हळूहळू शवासनातून बाहेर येऊया. हळूहळू दोन्ही पाय एकमेकांजवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराजवळ. उजवा हात डोक्याखाली, डावा हात पोटावरती आणि हळुवारपणे आपण उजव्या कुशीवरती वळायचं आहे. जणू काही आपण भारत मातेच्या कुशीत आराम करत आहोत, पहुडलेलो आहोत. त्याचा अनुभव. संपूर्ण शरीराला विश्रांती. हळूहळू दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचे आहे. कामही करायचे आहे आणि संपूर्ण डोळ्यांवरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचा. यज्ञ म्हटला की एकच असतो, या धारणेला नक्कीच छेद पडला असेल. यज्ञ ही संकल्पना किती विस्तारित आहे हे आपल्या पूर्वजांनी किती सविस्तर आणि धोरणात्मक सांगितलं आहे हे आज लक्षात आले असेलच. योग हा केवळ शारीरिक किंवा श्वासावरचा खेळ नाही, हे आजपर्यंतच्या सत्रांवरून समजले आहेच. यज्ञ ह्याच परिभाषेवर आजच्या सत्राची सांगता प्रार्थनेने करूयात. उद्या भेटूया पुन्हा याच वेळी नवीन आसनं आणि नवीन माहिती जाणून घेण्यासाठी. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति.
तिशां